14 एप्रिल हो दीस भारतभर आंबेडकर जयंती म्हणून मनयतात। भारतीय संविधाना फाटलो मनीस आणि देशातल्या सामाजिक न्याय आणि शैक्षणिक समानताये खातीर एक बळिष्ठ आवाज आशिल्ल्या डॉक्टर B.R. आंबेडकराची 134वी जयंती पुराय भारतात मनयली। या निमतान ताच्यो यादी, संघर्ष आणि ताच्या विचारांचो जागर जालो। पळयात। उनका जीवन, उनका संघर्ष, उनका जीवन संदेश हमारी सरकार की 11 साल की यात्रा का प्रेरणा स्तंभ बना है। हर दिन, हर फैसला, हर नीति बाबा साहब आंबेडकर को समर्पित है। वंचित, पीड़ित, शोषित, गरीब, आदिवासी, महिलाएं, इनके जीवन में बदलाव लाना, इनके सपनों को पूरा करना, ये हमारा मकसद है। आणि बाबासाहेब आंबेडकरांची जी अशी घटना आम्ही घटना बरयल्ली आसा ते घटनेनुसार आम्ही वचपाचो आणि आयज आम्ही सगळे एकत्र येऊन बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही हे जयंती साजरी करता। सगळ्यांनी एकत्र येऊन देश फुडें व्हरपाक आनी तशेंच देश फुडें व्हरपाक सगळ्यांनी वावरचें अशी त्यांची सदांच एक हें आसताली आणि अशें महान व्यक्तिमत्व। त्यांनी कॉन्स्टिट्यूशन बरयलें आणि कॉन्स्टिट्यूशन खबर आसतली की हे कॉन्स्टिट्यूशनाच्या आधारार आता आमचो देश चलता आणि तेजेच बसता आमी शिकवण ही आमी सगळ्या लोकांना आस्वाद शिक्षण घेवन सगळ्यात यूथ जे आमचे फुडें आसा यूथ पिळगी जे आसा हे सुद्दां तेंचे आचार विचार तेंचे जे त्यांनी जे कॉन्स्टिट्यूशनात जे बरयलां त्या प्रमाणे आमी वचपाक जाय। आज डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीक हाजीर आशिल्ले सगळे बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही सगळे फॉलोअर भक्त तुमकां सगळ्यांक येवकार आणि नमस्कार। जय भीम। आज या देशान रावपी प्रत्येक सामान्य मनीस बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ते फक्त दलिताचे नाशिल्ले। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ते प्रत्येक नागरिक या देशान रावपी मनशाचो अधिकार जर तर आज कोणे दिला जाल्यार तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही एका बरोबर येतात तेन्ना तुमचो उन्नती जाता। आता हे शिक्षण घेतल्या शिवाय फुडें कांय प्रोग्रेस कांय ना। बेश्टेच रिजर्वेशन म्हणलें म्हणून जायना, पूण तातूंत तुमी जगा बरोबर कशें वचप हें पळोवपाक जाय। आमी जगाच्या लेवलाचेर आसात काय ना हें पळोवपाक जाय। खूप महान व्यक्ती आहे, त्यांच्याबद्दल त्यांचे आचार विचार या विचारात आम्ही सर्वजण चालतो, पण फक्त त्यांच्या जयंती साजऱ्या करून त्यांचे उदो करून हे चालणार नाही। तर त्यांचे विचार ज्याची प्रगल्भता आहे त्या विचारांची आज समाजात रुजण्याची गरज आहे। आपण जयंत्या साजऱ्या करतो, पुण्यतिथी साजरा करतो आणि तेवढ्यापुरती त्यांना डोक्यावर घेऊन नाचतो, पण समाजात वावरताना आपण बाबासाहेबांचे विचार कितपत अंमलात आणतो हेही पाहण्याचं गरजेचं आहे। आणि आमचे हे दलित बांधवांना न्याय मिळवण्यासाठी ते सतत कार्यरत राहिले, ते प्रयत्नरत राहिले। आणि अशा ह्या महामानव भीमराव आंबेडकर त्यांची लोकांमध्ये इतकी त्यांची आवड होती, त्या लोकांमध्ये त्यांचं प्रेम होतं की सगळे लोक या महामानवाला बाबासाहेब या नावाने ओळखू लागले। त्यांचं खरं तर नाव होतं भीमराव आंबेडकर, परंतु संबंध देशामध्ये त्यांना बाबासाहेब या नावाने सगळे लोक ओळखत होते। पहिले आम्ही 12 तास काम करताले, आज आम्ही 8 तास काम करता। समजा एक्स्ट्रा जर आम्ही केले जाल्यार आमकां ओवर टायम आमकां दिलो वयता। हे सगळे जे आसा हे घटनेन आमकां दिल्लें आसा। आमचे गोवा राज्य तसंच आमचं पेडणे शहर हो सुद्धा पुढे व्हरपाक सगळ्यांनी एकमेकांक साथ देऊन आम्ही सगळे पुढे व्हरपाची गरज आसा। की आता लहानसा मंडप घालून म्हणजे 14 एप्रिलला आम्हाला द्यावा, आम्ही त्याच्यामध्ये सहभागी असू। आम्हाला आमच्याकडनंही तुम्ही काय समजा हवं असले मदत हवी असली ती आम्ही मदत करायला तयार असू। फक्त पुस्तक वाचले म्हणजेच अभ्यास नव्हे,
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. फक्त पुस्तक वाचले म्हणून अभ्यास नव्हे. जे फायर स्टेशन आसा मडगांवचे हेणी ह्या खातीर एक ड्रॉईंग कॉम्पिटिशन दवरले कडेन आसा आनी ह्या ड्रॉईंग कॉम्पिटिशन दवरपाचो एकच उद्देश आसा की जे फायर ब्रिगेड वाले जे काम करतात, जे रात आनी दीस पळयना आसतना जे काम करतात त्या हेजेर एक ड्रॉईंग कॉम्पिटिशन दवरले कडेन आसा. खुबशे भुरगीं जे आसात त्या ड्रॉईंग कॉम्पिटिशनाक पार्ट घेतले कडेन आसा. आनीक हे करता आसतना तेंचो मेन एम आसा म्हणटा तो की जे फायर जातना कशी जाता तेजी एक देखाव जो आसा हो ह्या ड्रॉईंग कॉम्पिटिशनाक दवरले कडेन आसा. आनी त्याच हेचेर तेणी तें कॉम्पिटिशन आज दवरले कडेन आसा रवींद्र भवना हांगा. Today we are organizing all Goa poster competition. This is fire safety awareness program. So there are two groups. One group is age between 7 to 10 and group 2 11 to 14. So main this thing the group 1 topic was flame of harmony and distraction, and group 2 fire safety champions protect, prevent and prepare. गोवा 365 खातीर गोंयभरच्यान आमचे खबराकार.